बघा, रामचे आजचे वय त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे. तर त्याचे आजपासून 10 वर्षानंतरचे वय किती असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो, प्रश्न आहे वयवारी या घटकावर आधारित आणि प्रश्नामध्ये राम आहे. लक्ष द्या, प्रश्नामध्ये खरंच राम आहे. तर समीकरण म्हणा, वयाचं समीकरण तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं समजून सांगायचं. वयाचं समीकरण म्हणा, असे 2 शब्द मांडा. रामचे आजचे वय त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट ही दर्शवलेली माहिती थोड्या वेळापुरती बाजूला ठेवा. रामचं आजचं वयाचं समीकरण, आजचं वयाचं, बरं का, ही सारणी कशी वाचायची, आजचं काय तर वयाचं समीकरण. उदाहरणार्थ या रामचं आजचं समीकरण स्वरूप वय x समजायचं. प्रश्नामध्ये 5 वर्षापूर्वीच्या हे जे काही दिलं, रामचं आजचं वय त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4. मग इथं त्याचं समीकरण स्वरूप वय काढत असताना त्याचं आजचं समीकरण स्वरूप वय x प्रश्न मनाशी निर्माण करा की 5 वर्षापूर्वीचं रामचं वय काय बाबा. समीकरण सापडेल x - 5. गोष्टी लक्षात घ्या. आता गणित काय म्हणते लक्षात घ्या. रामचं आजचं समीकरण स्वरूप वय काय आहे x. रामचं आजचं वय 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या, रामचं समीकरण स्वरूप 5 वर्षापूर्वीचं वय लेकरांनो x - 5. गोष्टी लक्षात घ्या. रामचं आजचं वय 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 पट म्हणून कंसाला हे पद गुणिला. अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो. 4 x कडे येताना गुणिला स्वरूपात का मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल, गुणिला असेल, भागीला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग इकडं काय उरलं सर, तर 5 आणि कंसामध्ये x - 5 हा गुणाकार 4x लेकरांनो. 5 कंसातील पदाला गुणिला 5 गुणिला x 5x - 5 5 25. आता हे -25 इकडे येताना अधिक 25 या स्वरूपात, 5x कडे जाताना हे 4x वजा स्वरूपात. मग आता अधिक 25 बराबर ही वजाबाकी x म्हणजे काय, रामचं आजचं वय किती हो. इथं प्रत्यक्षात वय यक्षचं मूल्य 25. याचा अर्थ रामचं आजचं वय लेकरांनो 25 वर्ष. आता रामचं आजचं वय जर 25 वर्ष आहे, जो प्रश्न विचारला की रामचे आजपासून 10 वर्षानंतरचे वय, रामचे 10 वर्षानंतरचे वय, रामचं आजचं वय सापडलं आम्हाला 25 वर्ष. आता 10 वर्षानंतर म्हणून अधिक 10 वर्ष ॲड करा. लक्ष द्या. मग ही वजाबाकी 35 वर्ष. रामचं 10 वर्षानंतरचं वय किती सर, 35 वर्ष. हे तुमच्या ॲक्युरेट या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.